अहो काय ग अग काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बरला हात याची जोडीदार. अहो काय ग अग काय हो कार्यप्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनतीची अति हो श्रेष्ठा. गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे हो आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची. नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. कोणतंही वचन न देता घेता निभावलेलं सुंदर नातं म्हणजे जिवलग मैत्री. ही जिवलग मैत्री जेव्हा एकमेकांचा हातात हात घालून एकमेकांचा सन्मान करते, आदर करते, सुसंवाद साधते आणि भरभरून प्रेम करते, तेव्हा एक एक पावलं टाकत ती प्रेमाच्या गावाला कधी पोचते हे त्यांनाच कळत नाही. आणि इथूनच सुरुवात होते प्रेमाची गोष्ट. अशीच ही सुंदर प्रेमाची गोष्ट यांच्या लग्नाला झाली आहेत आता 16 वर्ष आणि त्यांच्या मैत्रीला झाली आहेत तब्बल 21 वर्ष. तर या प्रेमाच्या गोष्टीतील आमचे हे आहेत सुप्रसिद्ध अभिनेते विकास पाटील आणि त्यांची ही म्हणजे आमची ही आहे स्वाती विकास पाटील. त्यांचं आपण स्वागत करूया. या जाने मन तेरे दो नयन चोरी चोरी लेके गए देखो मेरा मन जाने मन जाने अरे इथे आहे सॉरी ती जानेमन आहे ते मला माहिती आहे. विकास स्वाती मनपूर्वक स्वागत. इतकी सुंदर दिसते स्वाती तू आज. क्या बात आहे. विकास स्वाती महाराष्ट्राच्या सर्व रसिकांच्या वतीने तुमचं मनपूर्वक स्वागत. थँक्यू सो मच. आता आम्हाला प्रेमाच्या गावाला घेऊन जा. तुमच्या प्रेमाची गोष्ट आपण ऐकूया. येस स्वाती आहे. ताई तुम्ही तिचं कौतुक केलं पण माझ्याबद्दल अजून काही कॉम्प्लिमेंट म्हणजे बरा दिसतोय ना म्हणजे काही दिसतोय ना म्हणजे मुळात हिच्या समोर मी. पाटील साहेब थांबा जरा थांबा. तू इतका चिकणा दिसतोय इतका छान दिसतोय पण स्वाती इतकी सुंदर दिसते ना की तू तिच्या प्रेमात का पडला असावास 21 वर्षांपूर्वी ते मला कळतंय. स्वाती खूप छान दिसतेस. तुझी दृष्ट कावडी असं मी म्हणत नाही कारण ती काळी साडी नेसल्यामुळे दृष्ट लागायचा तुला प्रश्नच नाही. तुमचं दोघांचं मनापासून स्वागत. स्वाती हा असा आमचा देखणा पाटील पुत्र विकास. कधी पटवलास तू त्याला छानपैकी? पटवला नाही यानेच मला पटवलं. हा तेच ग म्हणजे हो पण तू पडलीस ना प्रेमात मग. हा मग ते असं छुप सांगू नकोस त्यानेच मला हे केलं. पण कधी भेटला तुम्ही दोघे? भेटलो म्हणजे आम्ही एका ऑडिशनसाठी गेले होते मी माझ्या फ्रेंड बरोबर. तिकडे हा होता आणि ऑडिशन म्हणजे ह्याची सिरियल वगैरे अशी? हो सिरियलची. तू पण करणार होतीस काम? म्हणजे नाही करणार होते पण एक हाऊस म्हणून गेले होते मी फ्रेंड बरोबर. तिकडे विकास भेटले आणि तिथूनच आमची सुरुवात झाली. असं लगेच एकदम फटक्यानिशी सह्याद्रीची म्हणजे मैत्री झाली तेव्हा. म्हणजे बेसिकली काय झालं ती जेव्हा आली होती मैत्रिणीसोबत तेव्हा ती तिच्या सोबत म्हणून आली होती आणि मग तिथे आमची ओळख झाली आणि ओळख झाल्यानंतर मग मला अशी ती अशी तेव्हाची अशी छान म्हणजे आत्ताच एवढी गोड दिसते तर तेव्हा तुम्ही इमॅजिन करा काय दिसत असेल ती 21 वर्ष. हा आणि तेव्हा मी पण असा कम्प्लीट म्हणजे एक म्हणतात ना ते एक वय असतं आणि मग आमची मैत्री झाली. मग मैत्रीनंतर मग त्याचं रूपांतर हळूहळू प्रेमात व्हायला लागलं. असं नाही असं नको रे असं नको. मैत्री झाली पण स्वातीमधलं विकास तुला काय आवडलं रे? मैत्री होते ती आपले छान गुण जमतात म्हणून पण स्वातीमधला असा एक काहीतरी अगदी एक्स फॅक्टर असतो ना तो कुठला होता? एक्स फॅक्टर म्हणजे तिच्यातले सगळे फॅक्टर्स म्हणजे तुम्ही आता बघत असाल सगळेच म्हणजे बघितला एक म्हणतो ना आपण अरे वा ही छान आहे असं होतं. पण मग त्याच्या एक पुढची स्टेप येते की बाबा ती मुळात माणूस म्हणून कशी आहे किंवा स्वभाव कसा आहे किंवा काय या गोष्टींवर आपण ऑफकोर्स शिफ्ट होतो. तर मला तिच्या स्वभावातला सगळ्यात आवडता माझा गुण आहे जो आजपर्यंत तिने मेंटेन ठेवला आहे आणि राहिला आहे तो बेसिकली तो म्हणजे तिचा साधेपणा. ती इतकी साधी पहिल्यापासूनच होती म्हणजे तिच्या म्हणजे म्हणतात ना मी सगळ्याच मुलींबाबत असं नाही म्हणणार पण थोडेसे एक नखरे असतात काहीतरी एक वेगळा काहीतरी आपण वेगळे आहोत आपण सुंदर आहोत हे दाखवण्याचा एक प्रयत्न असतो पण ते काहीच नव्हतं एकदम आणि तो साधेपणा मला भावला. अरे तुलाच नाही सगळ्यांनाच त्याच्यातला बोलण्यातलाही आणि दिसण्यात
त्यातलाही साधेपणा हे जास्त मला वाटतं सुंदर सौंदर्य आहे. पण स्वाती, मैत्री झाली तेव्हा काय बोलायचा तुम्ही, आणि तो पूर्ण वेळ व्यवसाय म्हणून ॲक्टिंग करणार हे तुला माहिती होतं? अशा गप्पा व्हायच्या तुमच्या? सुरुवातीला तरी असं काही माहीत नव्हतं की विकास फुल टाईम हेच करणार आहे म्हणून. पण त्यावेळेस एवढा आम्हाला पुढचा एवढा विचारही आम्ही केला नव्हता की लग्नच करणार आहे किंवा असं काही. पण त्यावेळेस ते फ्रेंडशिप म्हणून आम्ही भेटत होतो. तू काय करायचीस पण, म्हणजे तू काय शिकत होतीस, काय करायचं होतं? माझं MA झालं आहे. झाल्यानंतर MA झाल्यानंतरच बहुतेक आम्ही कॉलेजनंतरच भेटलो होतो दोघेही. फ्रेंड बरोबर गेले होते. त्यावेळेस मी माझ्या मामाकडे राहत होते निगडीला. हे तिकडेच राहत होते विकास. मग तिकडेच आमचं थोडंसं भेटणं सुरुवात वगैरे अशी झाली तिकडून. विकास कोणी चोरी पकडली की नाही रे? थँक गॉड. म्हणजे असं खूपदा झालं की पकडता राहिलं किंवा म्हणजे हिचे मामा जे होते ना ते थोडेसे कडक आणि असे असतात शिस्तीचे. म्हणजे आईबाबांचं तेवढं टेन्शन नव्हतं मला हिच्या, पण मामा एकदम असे सॉलिड, हिच्यावर लक्ष असतं, कुठे जाते, काय करते, कोणाला भेटते, असं होतं. तर एक दोनदा असं झालं होतं की मामांच्या हातनं सापडता आम्ही वाचलो आणि एकदाच सापडलो. पण ते एका अर्थी बरं झालं. मग जेव्हा सापडलो ना तेव्हा असं वाटलं की बरं, कारण मग त्यांना मी डायरेक्ट कन्फेसच केलं की बाबा हा मला ही आवडते. काय प्रसंग जरा सांग ना असा. ऍक्च्युली काय झालं की आम्ही बेसिकली पुण्याचे, म्हणजे ही पण प्राधिकरणात राहायचो. म्हणजे मी चिंचवडला राहायचो, हिचे मामा जे होते ते प्राधिकरणात राहायचे. त्यामुळे आमच्या अशा वरचेवर भेटीगाठी व्हायच्या. आणि तुम्हाला म्हटलं तसं की सतत त्यांचं लक्ष असायचं की कुठे जाते, काय करते. घरी सुंदर मुली असतील ना तर हे करावंच लागतं. ते करावंच लागतं आणि ते होतंच. पर्याय नाही. हा. आणि त्यांनी एक दिवस तिचा असा थोडासा की बाबा कुठे जाते बघायला, पाठलाग असं नाही पण कोणाच्या तरी थ्रू कळलं म्हणून ते तिथे. आणि तेव्हा आम्हाला त्यांनी तिथे बघितलं. मग आधी आमचं तेच झालं की अरे आम्ही मित्र आहोत आणि जस्ट असेच भेटलो आहोत, हा माझा कॉलेजचा फ्रेंड आहे असं. मग त्यांना ते कळलं थोडंसं की नाही हे काहीतरी वेगळं आहे. मग त्यांनी आम्हाला ठीक आहे म्हटलं आता तू जा, पण आपण नंतर भेटूया, अशा पद्धतीचं त्यांनी एक सांगितलं. मग हिने जाऊन घरी सांगितलं की बाबा नाही मला तो आवडतो आणि माझा चांगला मित्र आहे. पण तेव्हा लग्नाचं वगैरे ऑफकोर्स काही नव्हतं. पण मग तेव्हा पहिल्यांदा तिने कन्फेस केलं की, आणि मग मी तिला सांगितलं की बाबा काय झालं, मामांचं काय, त्यांची काय रिॲक्शन होती. ते म्हणलं चिडले ते, पण एकदा तुला भेटूया असं म्हणतात. मग त्याच्यानंतर मग आमची भेट झाली आणि मग पुढच्या गोष्टी तशा सुरू झाल्या. प्रेमात पडलेल्या मुलीचं किंवा मुलांचे एक रंग वेगळे असतात आणि त्यांचं वागणं बदलतं, जे प्रेमात पडलेल्या व्यक्तींना कळत नाही पण मोठ्या लोकांना कळतं. तसंच ते झालेलं आहे. त्यातून स्वाती अशी अबोल, भूक लागली असंही सांगत असेल की त्यांनाच थोडासा धक्का बसला होता, ही असं कसं करू शकते. म्हणजे स्वातीकडनं अजिबातच अपेक्षा नव्हती घरच्यांची की ही असं काही म्हणजे प्रेमात वगैरे तर नाहीच पडणार. पण तरी पण एक असतं ना की बाबा कुठला तरी मुलगा येईल आणि हिला भुलवेल आणि काहीतरी, तर तेवढा तो एक डाऊट होता. पण तेव्हा जेव्हा घरी कळलं तेव्हा सगळ्यांसाठी सरप्राईज होतं की अरे तू कधी प्रेमात पडलीस, तू घरातनं पण बाहेर पडत नाहीस, फार कुठे जात नाही, जास्त बोलत नाहीस, प्रेमात कधी पडलीस. हा त्यांच्यासाठी एक धक्काच होता. म्हणजे सुखद होता की नाही माहित नाही पण धक्का होता. पण तो आता सुकून झालाय. स्वाती, ज्या मैत्रिणीबरोबर सोबत करायला गेलीस तर सोबतीच मिळाला तुला एक छानपैकी, विकास नावाचा सोबती. विकास, तुझं ठरलं होतं लहानपणीपासून आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय, म्हणजे ऍक्टिंग करायची. म्हणजे तो एक असा विचार होता बॅक ऑफ द माइंड की म्हणतात ना की आपसुकच आपल्याला काही गोष्टी जाणवत असतात की आपण हे केलं पाहिजे किंवा हे आपल्याला आवडत आहे. जसं शाळांमधनं गॅदरिंग्स होतात, शाळेचे कार्यक्रम होतात, तेव्हा पहिल्यापासून मी नाटकांमध्ये, वक्तृत्व स्पर्धा असतील किंवा शाळेचे जे काही डान्स असतात त्याच्यामध्ये मी माझा कायम पुढाकार असायचा. पण तेव्हा ते आपल्याला असं वाटत असतं की एक गंमत म्हणून एक चला. आणि शाळेत अशी हे होती की आमच्या वर्गामध्ये काय असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल किंवा नाटकात भाग घ्यायचा असेल तर माझा हात पहिला वर असायचा की यस मला हे करायचं. आणि मग तेव्हा आमच्या शाळेतल्या शिक्षिका ज्या होत्या त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं. त्यांनी खूप मला म्हणजे इन्स्पायर केलं की तुझ्यामध्ये ते गुण आहे, तू हे कर. आणि मग हळूहळू मला असं वाटायला लागलं की यार ही गोष्ट आहे की जी मी करू शकतो आणि ज्याच्यामध्ये जर मी हे करिअर म्हणून केलं, म्हणजे हेच जर मला आयुष्यभर करायला लागलं तर मला खूप आवडेल. आणि हेच जर मी आयुष्यभर माझं प्रोफेशन म्हणून निवडलं तर सोन्याहून पिवळं. पण तेव्हा क्लॅरिटी नव्हती की फक्त एवढं वाटत होतं आतून की मला हे काहीतरी असं काहीतरी करायचं आहे. पण मग पुढे हळूहळू गेल्यावर मग ती क्लॅरिटी यायला लागली. स्वाती, जेव्हा लग्नाचा निर्णय पक्का ठरला की ह्याच्याशीच लग्न करायचं आहे त्यावेळेला याचं ठरलेलं पण होतं की हाच व्यवसाय करणार. हे तुला तेव्हा कसं वाटलं की
आता कसं करायचं बाबा? नाही ॲक्च्युली मला तर मी जॉब करत होते त्यावेळेस जेव्हा आमचं लग्न ठरायचं होतं. आई वडिलांना तर ह्या फील्डमधलं म्हणजे जास्त काही माहितीच नाही त्यांना की ह्या फील्डमध्ये काय असतं कसं असतं. आणि त्यांनी एवढा विचार पण फॅमिलीच चांगली मुलगा चांगला त्यामुळे त्यांनी होकार सुरुवातीला थोडेसे सगळे प्रॉब्लेम्स होते थोडेसे नाही नको असं वगैरे. खूप लहान वयातलं ना त्यामुळे ते भीती वाटते मुलीं. हो कसं आणि टोटली वेगळंच म्हणजे हे कोल्हापूरचं आपल्याकडं. आणि झालं पण आई वडिलांना साईडची ना कारवार साईडची. बापरे कुठून कुठे काय कसं जुळेल ना सांगता ते फॅमिलीमध्ये थोडंसं अगोदर कोणी असं लव्ह मॅरेज केलं थोडं सगळ्यांचं असायचं ना की मुलगी असेल नाही लव्ह मॅरेज नाही असं नाही पण ते नंतर अरेंज झालं. आणि पण हे या फील्डमध्ये होते असं पुढे असं कुणाला माहीत म्हणजे सगळ्यांना असं वाटायचं अरे सिरियल करतो फिल्म्स करतो म्हणजे खूप चांगलं असेल पण खूप पैसे असतील धारणा असते तेव्हा कारण सुरुवातच होती अगदी उमेदवारीचा काळ होता. तसंच पण झाले सगळे रेडी झाले. जावई आमचा हिरो असं. पण मग जेव्हा व्यवसाय करायचं ठरलं की या क्षेत्राकडे व्यवसाय म्हणून करायचं तेव्हा तुझी पूर्ण संमती होती? हो. म्हणजे मला कधी कधी या गोष्टीचं कौतुक यासाठी वाटतं म्हणजे जे कोणी ऍक्टर्स आहेत किंवा आपल्या फील्डमध्ये काम करणारे जे टेक्निशियन्स असतील ऍक्टर्स असतील बाकी काम करणारे असतील म्हणजे आपल्या एक या क्षेत्राविषयी खूप लोकांच्या मनात एक साशंकता असते की बाबा कसं होईल काय होईल म्हणजे करिअर म्हणून जेव्हा आपण ह्याची निवड करतो तेव्हा जसं नोकरीमध्ये एक शाश्वती असते एक धंदा म्हणलं की आपल्याला काहीतरी गोष्टी ठरलेल्या असतात की साधारण या इतक्या वर्षाने या टप्प्यावर जाऊन माणूस पुढे. पण आपल्या फील्ड बद्दल तेवढं एकतर आमच्या दोघांच्या फॅमिलीमधनं कोणीच या फील्डची बॅकग्राऊंड नसलेलं होतं त्याच्यामुळे हिच्या आईबाबांचं म्हणजे हिचं तर कौतुक आहेच पण त्याहीपेक्षा हिच्या आईबाबांचं कौतुक यासाठी होतं कारण त्यांनी माझ्यावर तेव्हा विश्वास ठेवला की हा माझ्या मुलीला सांभाळू शकतो. कारण आता सुरुवात आहे पुढे जाऊन करिअर करेल काय होईल माहीत नाही. आणि आता तर तुम्हाला माहिती आहे की मुलींचे पालक किती या बाबतीत हे असतात की बाबा मुलाचं पॅकेज किती आहे महिन्याला किती कमावतो मग स्वतःचा फ्लॅट आहे का गाडी आहे का. म्हणजे आता मी जेव्हा ऐकतो आजूबाजू तेव्हा म्हणतो अरे असं जर झालं तर म्हणजे ऍक्टरचं लग्नच होणार नाही म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये जर असा विचार केला तर पालकांनी. पण थँकफुली हिच्या आईबाबांनी तेवढा विचार केला नाही किंवा हिने तशा पद्धतीने त्यांना कन्व्हिन्स केलं की हा करेल माझा विश्वास आहे की हा पुढे जाऊन. आणि तो मलाही होता विश्वास म्हणजे की नाही मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय मला इच्छा आहे बाकी आईबाबांचा आशीर्वाद आहे. सो या सगळ्या गोष्टींमुळे ती गोष्ट लग्न आपण जे म्हणतो ना की जी खूप टफ गोष्ट होती आमच्या बाबतीत घडण्याची तर ती थोडी सोपी झाली. तू इतकं छान सांगितलंस. या कार्यक्रमाचा मूळ जो हेतू आहे तो तू आत्ता सांगितलंस की आईवडिलांनी असं ठरवलंच की हे पॅकेज पाहिजे ते पॅकेज पाहिजे तर लग्न ठरणार नाही. हाच या कार्यक्रमाचा बेस आहे आणि म्हणून अगदी तरुण जोडी मी बोलवली आणि तू इतकं सुंदर सांगितलंस. आमचे निर्माते निरंजन पाठक यांची ही खरं तर संकल्पना आहे लग्नच तुटू नयेत आणि लग्न संस्थेवर पुन्हा विश्वास बसावा हा या कार्यक्रमाचा मूळ हेतू आहे. आणि इतकं सुंदर सांगितलंस. आणि मला वाटतं काही जे पालक आहेत ते इतके रत्नपारखी असतात की अशा पद्धतीचं रत्न त्यांना कळतं की हा आपल्या मुलीला छान ठेवणार. पॅकेज बंगला गाडी हे सगळं मिळेल पण विश्वास ठेवून आपली मुलगी त्याच्या हाती सोपवणं हा जो विश्वास आहे ना तो मिळवणं फार अवघड असतं आणि त्याच्यात तू एकदम सक्सेसफुल झालेला आहेस. थँक्यू सो मच. ती त्या वेळेला प्रेमात पडल्यानंतरची काय भांडणं होती ग? वेळ देत नाही वेळेवर येत नाही असे काय भांडण? नाही वेळेवर न येण्याचा प्रश्न म्हणजे मी पुण्यात राहायचे अगदी लग्न झाल्यावर 1-1.5-2 वर्ष मी पुण्यात होते. मी पुण्यात जॉब करत होते आणि हे मुंबईलाच म्हणजे महिन्यातून एकदा वगैरे असं येत होते ते भेटायला किंवा फोनवर. मग मी ऑफिसमध्ये असताना फोन वगैरे करायचे तेवढंच. मग 2 वर्षाने मग मी मुंबईला शिफ्ट झाले. त्याच्या अगोदर हे मुंबई आणि मी भांडण विचारलं तुला? भांडण असं होत होतं. असं तुला जर ह्याने सांगितलं असेल ना की असं असं बोलायचं नाही असं असं बोलायचं तर भांडण पूर्ण हे कर आज तू बोल. भांडणं होतात ना बरीच होतात. हो ना. हो तेव्हाची म्हणते मी तेव्हाची पण आता पण अशी होतात ना थोडं होतात. पण काय असं म्हणजे काय म्हणतात ना की 24 तासपर्यंत ती राहत नाहीत. बोलतोच आम्ही कितीही भांडण झालंय तरी बोलावंच लागतं आम्हाला. तसं नाही राहू शकत. तुझ्याकडे तो मला वाटतं रागाचा जे हे आहे म्हणजे ती खोली ती तुझी कायम रिकामी असते कारण मला वाटत नाही तू फार वेळ राग धरू शकतेस. आणि तिच्याकडे बघून असं वाटणार नाही की अशी भांडेल वगैरे म्हणजे भांडते नाही असं नाही भांडणं आमच्यातही होतात पण त्या मनाने कमी होतात म्हणजे भांडण असं होत नाही. भांडण जरी झालं तरी ते
एका सर्टन पिरियड पर्यंतच राहतं आणि त्याच्यानंतर कोणी ना कोणी मग सरेंडर करतं की ओके ठीक आहे. आणि मला असं वाटतं की इतकी वर्ष लग्नाला होण्यामागचं ते एक खूप महत्त्वाचं कारण आहे की तिच्याकडनं तो सपोर्ट मला पहिल्यापासून आहे. किंवा जसं तुम्ही आता म्हणाला की वेळेवर न येणं किंवा वेळ न देणं किंवा ह्याच्या उलट पण एक परिस्थिती असते की खूप वेळ देणं, म्हणजे आता काहीच करत नाही, आता घरीच आहे. तरी कोविडच्या वेळेला होतच ह्या दोन्ही गोष्टी तिने खूप छान सांभाळल्या माझ्या बाबतीत. स्वाती, जेव्हा लग्न ठरलं आणि तो स्टार या दिशेला सरकायला सुरुवात झाला, सुंदर सुंदर मालिका यायला लागल्या, त्यावेळेला मैत्रिणी वगैरे म्हणायच्या नाही का, बघ बाई काही सांगता येत नाही असं वगैरे, तुझ्या मनात असुरक्षितता निर्माण करण्याचा प्रयत्न झाला? हो, नेहमीच. ते आतापर्यंत? हो हो, ते असतंच. आणि हो, मैत्रिणी पण आताही माझ्या मैत्रिणी म्हणतात ह्या फील्डमध्ये ना असं असतं तसं असतं, मग सगळ्यांचे असे मॅरेजेस होतात, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असतात, असं असतं तसं असतं. पण ते थोडंसं मनात पण तेवढा विश्वास पण आहे मला. नाही, ते तेवढ्या वेळ होतं पण. हो, येणं हे पण प्रेमाचं लक्षण आहे, पॉझिटिव्ह. हो, मी त्याला कित्येक मी भांडते, मी असं म्हणजे पॉझिटिव्ह आहे थोडीशी, नाही असं नाही, पण त्याला मी तेही सांगते की माझं तेवढं प्रेम आहे म्हणून मी तेवढं पॉझिटिव्हनेस नाही, नसतं तर मला काहीच फरक पडला नसतो, तू काही कर, पण तेवढं आहे म्हणून त्याला बोलते. नाही, किती छान असायलाच पाहिजे ना थोडंसं पॉझिटिव्ह. आणि घरी कोणीतरी आपल्या बाबतीत पॉझिटिव्ह आहे म्हणून पण माणूस बाहेर असा शिस्तीत राहतो की नाही, आपल्याला आपलं कोणीतरी आहे की जी आपल्यावर. विकास, मगाचपासून मी तुला बघते आहे, तू अजिबात आठवण काढत नाहीयेस. तुझ्या करिअरची सुरुवात इथून झालेली आहे, श्रीमंताची लेक, तू मला सांगत नाहीयेस. नाही, मी खरं तर आल्या मला पहिला थॉट हाच आला की हे मला सांगायचं, पण आपल्या बोलण्याच्या ओघात ते मी राहून गेलं. मी खरंच दूरदर्शन आणि सह्याद्रीचा खूप आभारी आहे, कारण मला पहिला ब्रेक म्हणजे जेव्हा जसं आम्ही म्हणालो की सुरुवात जी होती, मग नाटकापासून सुरुवात झाली, मग पुण्यात नाटक केलं, मग एकांकिका केल्या, मग स्पर्धा केल्या, आणि मग मुंबईत यायचं म्हणजे हा एक खूप मोठा निर्णय असतो कुठल्याही कलाकारासाठी. आणि जेव्हा आपलं कोणी ओळखीचं नाही आहे, कोणी आपल्याला बॅकग्राऊंड नाही आहे, कोणी असा एक सो कॉल्ड गॉडफादर नाही आहे, आणि अशा वेळेस मुंबईत येऊन काम करणं किंवा इथे स्ट्रगल करणं, इथे राहणं, ही खूप म्हणजे आजही चॅलेंजिंग गोष्ट आहे. पण त्यावेळेस मी जेव्हा सुरुवात केली तर ती अजून जास्त चॅलेंजिंग यासाठी होती कारण तेव्हा संधी खूप लिमिटेड होत्या, म्हणजे चॅनल्स पण खूप कमी होती, नाटकं पण एक लिमिटेड होती, त्यांचे ग्रुप ठरलेले असायचे. पण अशा वेळेस मुंबईत आल्यावर मला पहिलं काम जर कोणी दिलं तर ते सह्याद्री वाहिनीने दिलं. ते श्रीमंताची लेक नावाची मालिका होती. कदाचित तू विसरलास, म्हणजे मनाने श्रीमंता घरची लेक तू पळवलीस ना, त्यामुळे मग श्रीमंताची लेक म्हणजे माझ्याकडे ऑलरेडी श्रीमंताची लेक होतीच आणि इथे आल्यावर अजून एक मिळाली, त्यामुळे ते कदाचित तू विसर पडला असेल. पण किती छान ना. बरं, तू आता असं म्हणालास की या व्यवसायात यायचं, मग ऑडिशन सुरू झाल्या, आता काय किंवा कधी मिळणार काम, हे प्रश्न पडायचे का तुला, म्हणजे पडतात का? हो, म्हणजे ते प्रश्न म्हणतात ना की ॲक्टरचा स्ट्रगल जो असतो, म्हणजे मला जे वाटतं तो सुरुवातीला असतो काम मिळवण्यासाठी, ओके, आणि आता जेव्हा तो एका सर्टन स्टेजला पोचतो त्यानंतर एक मनासारखं काम मिळवण्यासाठी स्ट्रगल असतो. म्हणजे काम मिळत असतात पण ते मनासारखं पाहिजे, मग ते चांगलं पाहिजे, तो एक स्ट्रगल, तो म्हणजे जो प्रत्येकाचा चालूच असतो. पण सुरुवातीलाचा जो स्ट्रगल असतो ना तो की बाबा मला काम द्या, म्हणजे कुठलं द्या, काय द्या, किती मोठं कॅरेक्टर आहे किंवा काय त्याच्यामध्ये माझ्या त्या कॅरेक्टरची लेंथ आहे, त्याच्यापेक्षा मी लोकांसमोर येऊ दे, म्हणजे मला स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी तरी द्या, म्हणजे छोटं कॅरेक्टर का असे ना. तर त्यावेळेस मला असं वाटतं की ही संधी मिळणं खूप अवघड असायचं, कारण जसं मी म्हणालो की चॅनल्स खूप लिमिटेड होती, मी आलो होतो तेव्हा कोणीच ओळखीचं नव्हतं. मग सुरुवातीचा काळ तसा थोडा टफ होता, म्हणजे मुंबईत येऊन मी अक्षरशः अपडाऊन करायचो, म्हणजे मला इथे येऊन कुठे राहायचं म्हटलं तरी, कारण मुंबईत असे नातेवाईक पण कोणी नव्हते माझे, म्हणजे अजूनही नाही आहेत. त्यामुळे आलो, दिवसभर ऑडिशन्स दिल्या, लोकांना भेटलो, मग ट्रेननी परत डेक्कन एक्सप्रेसनी परत पुण्याला गेलो, मग तिथे असं तो प्रवास सगळा चालू होता. त्याच्यामुळे तो काळ थोडासा हे होता. पण मला कुठेतरी असंही वाटतं की उलट त्या काळाने पण मला एक ॲक्टर म्हणून, एक माणूस म्हणून घडवलं, की त्या गोष्टी जर मी अनुभवल्या नसत्या तर कदाचित त्या गोष्टीची एक व्हॅल्यू होती, किंमत आपण म्हणतो ना, ताऊन सुलाखून निघाल्यानंतर सोन्यासारखं चमकायला होता, तसा तो विकास आहे. पण स्वाती, त्याच बरोबरीनं नवीन लग्न झालेलं आहे, याचा स्ट्रगलचा पिरियड सुरू आहे, आर्थिक विवंचना येऊ शकतात, त्यावेळेला ऑडिशनला जातोय पण काम मिळत नाही, अशी त्याची एक स्वतःची मानसिक घालमेल असू शकते. याच्यामध्ये तूच स्वतःला कसं सुंदर ठेवलंस मनाने, किंवा आता कसं होणार बाबा असं तुला भीती वाटायची का? नाही, त्यावेळेस मला भीती नव्हती वाटत, कारण मी जॉब करत होते. एक साईड म्हणजे फायनान्शियली आम्ही थोडंसं हे होतो,
तो त्याचं म्हणजे मला एवढं बर्डन नव्हतं मीन्स त्यावेळेस की आता फायनान्शियली कसं होईल, हा करत नाही मी करत नाही काहीतरी, पण त्यावेळेस मी जॉब करत असल्यामुळे मला तेवढा बर्डन नाही आलं त्यावेळेस फायनान्शियली. पण पूर्ण त्याने ते काम करावं, उत्तम करावं एवढी मी असं कधीच त्याला असं मनातही विचार नाही आला की नाही तू आता याच्या हे सोडून आणखी एक एक्स्ट्रा काय काय बोलता येईल, एक्स्ट्रा पैसे मला पाहिजेत किंवा वेगळं काही प्रोफेशन असेल तर तू ते करू शकतो, असं मी कधीच नाही की नाही तू हेच करायचंच, दुसरं काहीच नाही, मी आहे मी जॉब करते तू तेच करायचं, त्याच्यावरच प्रेम असेल की काय काय घडतं बघा. नाही खरंय, पण म्हणजे हे जर नसतं ना तर माहित नाही कदाचित, कारण कुठलाही जसं म्हणालो ना ऍक्टरसाठी जसे आपले आई वडील खूप महत्वाचा रोल प्ले करतात सुरुवातीच्या काळामध्ये, कारण आपला मुलगा काहीतरी वेगळं करायला बघतोय, वेगळ्या जेव्हा आजूबाजूची मुलं इंजिनिअरिंग डॉक्टर आणि बाकी सेट होत आहेत आणि माझा मुलगा अजूनही बाबा धडपडतोय अशा क्षेत्रामध्ये ज्याबद्दल आपल्याला काहीच माहित नाहीये, मी त्याला मदत करायची आहे पण मी करू शकत नाही, कारण काय तिथे जाऊन मी काय मदत करणार, किंवा माझ्या कोण ओळखीचे आहेत. नोकरीला वगैरे कसं असतं की बाबाने एक फोन लावला, बघ रे जरा माझ्या मुलाला जोडून घे, पण इथे तसंही काही नाहीये. तेव्हा तो एक सपोर्ट खूप महत्वाचा असतो. आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं की बायकोकडून मिळणारा सपोर्ट हा कुठल्याही ऍक्टरला खूप गरजेचा असतो, महत्वाचा असतो. जो नसेल तर कदाचित आतापर्यंत मी जिथे पोचलोय तो कदाचित पोचू शकलो नसतो, किंवा काहीतरी वेगळा विचार पण केला असता की यार मग हे करतोय तर अजून काहीतरी जोडीला करूया का, मग तिकडे मी शिफ्ट झालो असतो. कित्येक ऍक्टर अनेक वर्ष नोकरी करून मग स्थिर झाल्यावर त्यांनी काम सुरू केलं. त्यासाठी मला असं वाटतं की स्वातीला क्रेडिट दिलं पाहिजे. तिने कधीच म्हणजे सुदैवानं आता ती जसं म्हणाली की ती एक जॉब करत होती, पण तरी सुद्धा जॉब म्हणजे काय की असं भरमसाठ पगार वगैरे असं नव्हता, पण गोष्टी मॅनेज होत होत्या. पण ही मुंबईत येऊन काहीतरी आपण एक काहीतरी सेट करू, घर घेऊ वगैरे एवढी परिस्थिती नव्हती. पण ती म्हणली की ठीक आहे, कारण तिचा जॉब पुण्यात होता, त्यामुळे ती लग्नाच्या सुरुवातीचा जो एक 2 वर्षाचा काळ होता तो माझ्या जॉबसाठी मी पुण्यात राहते, तू मुंबईत जाऊन स्ट्रगल कर, हे म्हणणं सुद्धा ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण जसं पुन्हा म्हणेन की मी मुलींना दोष देत नाहीत, पण आजकाल अशा गोष्टी आहेत की नाही तू सगळंच कर, तू सगळं तूच कर, मी पण करीन जॉब, तू पण सेट हवायस मला, असं नाही की तू काही करत नाहीयेस आणि मी तुला सपोर्ट. ही जी थोडीशी मानसिकता आहे मुलींची ती बदलली गेली पाहिजे, किंवा ही बदलत चालली आहे. तर मला असं वाटतं की स्वाती त्या बाबतीत एक आदर्श उदाहरण असेल. ते आता हे सगळं पाहिल्यानंतर खूप चित्र बदलेल अशी मी सकारात्मक इच्छा व्यक्त करते आपल्या या कार्यक्रमामुळे. स्वाती, मगाचपासून मी म्हटलं हे करते, तू आहोजाव करतेस ना. मी विकास त्यानिमित्तानं मला आज मी ऐकलं हे हो तू नाही, मी विकासच मला असं वाटतं की तिला आता असं वाटतं अख्खा महाराष्ट्र बघतोय ना, मग सगळेच बघतील, बघितलं ते बघा, अरे तुला नाही. मी मम्मी पप्पा म्हणजे सासू सासरे आणि तेही तसे फ्री आहेत, पण नेहमी आम्हाला फ्रीच ठेवलं, असं कधी हे नाही. आणि आज त्यांच्यामुळेच आम्ही इथे आहोत. मला आपल्या ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर मधल्या ज्या नायिका होत्या की नाही, तशी मला ती वाटते. म्हणजे माझा नवरा परमेश्वर, आणि मग त्याचं सगळं बघणार, आणि पण ती ऍक्च्युअली तशी असं टचवूड की मी त्या बाबतीत खरंच खूप लकी. टचवूड स्वाती पण तशीच राहा. स्वाती, बऱ्याच वेळेला असं होतं की खूप छान चाललेलं असतं, पण अनेक संकट आल्यानंतर हे बॉन्डिंग खूप महत्वाचं ठरतं. की तुमच्या घरात एक खूप मोठा असा मला वाटतं खूप वादळ आलं, मुलगा तुला झाला, खूप छान चाललेलं होतं, आणि एक वादळ आलं तुमच्या घरामध्ये. काय झालं नक्की ते? विकास ऍक्च्युली हा विषय थोडासा हे आहे, पण बऱ्याच लोकांना माहित पण आहे, काही लोकांना माहित नाहीये. पण म्हणजे हा प्रवास सगळा सुरू होताच, म्हणजे मग मी मुंबईत आलो, मग ही पण मुंबईत आली, मग आम्ही एक छोटंसं घर घेतलं, आधी रेंटवर राहायला सुरुवात केली, आणि सर्वात म्हणजे एक महत्वाचा टप्पा आपण म्हणतो ना की आम्हाला एक मुलगा झाला, आणि एकदम गोड मौर्य त्याचं नाव, आणि सगळं छान मस्त चालू होतं. म्हणजे असं म्हणतात ना की तेव्हा ऍक्च्युली लोक असं म्हणायचे की अरे विकास नजर लागण्यासारखं एक फॅमिली म्हणतो ना आपण, की बाबा करिअर पण सेट होत आहे, मुलगा पण झालाय, घर आता स्वतःच घेतलंय, आणि अशा हे सगळं चालू असताना एक थोडासा म्हणजे माझ्या मुलाच्या बाबतीत तो 3 वर्षाचा असताना ऍक्सिडेंट झाला, आणि तो थोडासा असा मेजरच होता. त्याच्यामुळे त्याच्यानंतर गोष्टी थोड्याशा म्हणजे फार लेवललाच बदलल्या. पण तुम्ही आता म्हणालात तसं उलट त्या घटनेनंतर म्हणजे ऑफकोर्स ती घटना खूपच म्हणजे स्वीकारण्यासाठी किंवा ऍक्सेप्ट करण्यासाठी अवघड होती, अजूनही अवघड आहे.
पण त्या गोष्टीमुळे किंवा त्या घटनेमुळे उलट आम्ही जास्त एकत्र आलो. कारण जेव्हा एखादी अशी गोष्ट घडते तेव्हा आपलं खरं बॉन्डिंग, तेव्हा आपलं खरं नात्याची परीक्षा असते. आणि ती खरंच ती तशी खूप मोठी परीक्षा होती, जी आम्ही अजूनही देतोच आहोत. पण आता बऱ्यापैकी त्यातनं आम्ही बाहेर पडतोय. पण तो जो काळ होता, ती जी एक इनिशियल 7-8 वर्ष होती. काय झालं म्हणजे तुला जर सांगायचं असेल तर नक्की काय झालं हे तू सांगू शकतोस का, किंवा तुला जर नाही सांगायचं असेल तरी चालेल? मी फार डिटेल नाही सांगणार, पण खेळताना तो पडला आणि टाकीत पडला आणि तो बराच वेळ तिथे होता आणि पटकन त्याला आम्हाला बाहेर काढता नाही आलं. सो त्याच्यानंतर थोडेसे मेडिकल कॉम्प्लिकेशन्स झाले, कारण इतका वेळ पाण्यात राहिल्यामुळे. आणि मग हॉस्पिटलायझेशन आणि मग त्याच्यानंतर मग त्याची रिकव्हरी, ह्या सगळ्यामध्ये खूप काळ निघून गेला. म्हणजे आपण म्हणतो ना की मला वाटतं स्वाती आणि विकास आज महाराष्ट्राच्या सर्व रसिक तुम्हाला इतक्या भरभरून आशीर्वाद आणि शुभेच्छा देतील ना. पुढचा जेव्हा एक आपला इंटरव्ह्यू करू ना, त्यावेळेला तुम्ही सांगाल की आमचं बाळ एकदम छान आहे आणि मस्त आता त्याचं झालेलं आहे, काहीही प्रॉब्लेम नाही. बघ माझा शब्द. आणि या दूरदर्शनच्या तू या मंचावर आहेस ना, तो मंच ही रंगदेवता तुम्हाला भरभरून असे आशीर्वाद सो मच. म्हणजे मी खरंच ही गोष्ट मी खरं तर कुठेच बोललेलो नाही होत, कारण अशा काही गोष्टी असतात ना की ज्या बोलण्याने सुद्धा थोडंसं म्हणजे त्या गोष्टी परत रिवाईव्ह होतात. आणि मग असं वाटतं की यार, पण आज तुम्ही तो विषय काढलात त्यानिमित्तानं, तर मला परीक्षकांना हेच सांगायचं आहे, प्लीज तो आता बऱ्यापैकी बरा झाला, तो लवकरात लवकर आधीसारखा नॉर्मल होईल अशी सगळ्यांनी प्रार्थना करा. कसं असतं, या गोष्टी आपण जेव्हा सांगतो त्यावेळेला अनेकांना वाटत असतं की ह्यांचं सगळं छान चाललेलं आहे, ह्यांच्याकडे बाबा गाडी आहे, हे आहे, ते आहे, हे आहे. पण आपल्यासारखेच नॉर्मल आयुष्य जगत असताना अनेक संकट पण यांना येतात, हे सांगण्याचा हा उद्देश होता. कुठलेही दुःख आपल्याला पुन्हा उलगडून दाखवण्याचा हा मुळीच प्रयत्न होता. स्वातीनं तो खूपच छान डबल रोल निभावलेला आहे, ती निभावते. स्वाती, बघ तू हे सगळं पुन्हा छान होईल की नाही बघ. रंगदेवता म्हणत असते तथाच तू, तसं तुझ्या चेहऱ्यावरचं हास्य छान ठेवण्याचं काम ती करेल. त्यामुळे आता आपण परत याच्याकडे जाऊया. मला एकच गोष्ट इथे थोडीशी सांगायची आहे की आपण म्हणतो ना की आईमध्ये काय ताकद असते ते आपण सगळ्याच बघतो, पण मी ती इतक्या जवळून पाहिली. कारण तेव्हाची जी परिस्थिती होती त्याच्यातनं बाहेर निघताना जो एक खंबीरपणा लागतो किंवा जे तिथे थांबून स्टँड घेण्याची जेव्हा गरज असते, तेव्हा आम्ही अख्खी फॅमिली आम्ही डिस्टर्ब झालो होतो किंवा हल्लो होतो. पण स्वाती ही एकमेव अशी होती की जी म्हणाली की नाही, मी त्याच्यासाठी उभं राहणार, मी त्याला बरं करणार. आणि आजपर्यंत ती गेली 7-8 वर्ष आम्ही हे फेस करतोय. आणि तिचं जे पर्सनल आयुष्य आहे, तिची जी पर्सनल लाईफ आहे, ती कम्प्लीट त्याच्या अवतीभोवती झालेली आहे. कुठलंच फंक्शन, कुठला लग्न समारंभ किंवा कुठलीच अशी गोष्ट की जिथे जाऊन आपण एन्जॉय करू शकतो किंवा एक बाहेर पडू शकतो, तर सगळ्या गोष्टींचा तिने सॅक्रिफाईस केला. आणि फक्त आपल्या मुलासाठी एक आई काय करू शकते, म्हणजे मी स्वतः बाप आहे, मला माहिती आहे, पण तरी सुद्धा मी बाहेर जातो, शूटिंग्स करतो, मित्रांना भेटतो, पण ती या सगळ्या गोष्टीपासून लांब गेली आणि फक्त त्याच्यावर फोकस करण्यासाठी, त्याला बरं करण्यासाठी आयुष्यातली 8-10 वर्ष देणं. आणि मला माहिती आहे कुठली आई करेल हे, म्हणजे कुठल्याही आई, पण या लेवलला जाऊन करणं ही खरंच मला असं वाटतं की खूपच मोठी. पण मला विकास तुझं खूप कौतुक वाटतंय आणि मला खूप आनंद झाला की स्वातीला आज घराबाहेर काढून तू आज संपूर्ण आमच्या महाराष्ट्राच्या समोर तिला आणलेलं आहेस. तिचं खूप कौतुक आहे आणि तुझ्यातल्या आईची ताकद इतकी स्ट्रॉंग आहे ना स्वाती. बघ सगळं कसं छान होईल आणि तू पुन्हा मला सांगशील की आता आमचं सगळं छान आहे, तेव्हा आपण एक छान वेगळा इंटरव्ह्यू करू. आणि यासाठी मी खरं तर सह्याद्री वाहिनी मॅम तुम्हाला थँक्स म्हणेन. कारण जेव्हा पहिला तुम्ही विचारलं तेव्हा पहिली रिॲक्शन हीच होती की यार येऊ कसे किंवा आता त्याला त्याच्याबरोबर. सो तिचा पहिला हेच होतं की नाही, पण तुम्ही ज्या पद्धतीने पॉझिटिव्हिटी दिलीत की नाही तू ये, तू आपण गप्पा मारू, आपण छान, आणि इथून सगळ्या गोष्टी चेंज होतील. सो ती जी पॉझिटिव्हिटी तुम्ही दिलीत त्या पॉझिटिव्हिटीमुळे ती तयार झाली. कारण ह्याच्या आधी पण खूप ठिकाणी विचारण्यात आलं होतं, पण माहित नाही, एकतर सह्याद्री सारखं चॅनल जिथून माझी सुरुवात झाली, म्हणजे इतक्या अख्खा महाराष्ट्र या चॅनलला फॉलो करतो, इतके म्हणजे गाव खेड्यापाड्यापासून शहरांपर्यंत बघितलं जातं, आणि त्याच्यामुळे तिला हा चेंज मिळाला. ती आज बाहेर येऊ शकली आणि खूप दिवसांनी आम्ही असे छान बाहेर आलोय, गप्पा मारतोय. आज तुम्ही डेटवर गेलाय तसं समज. स्वाती, आता इतकं ते
चार चौघी, नंतर नाही हे 4 दिवस सासूचे, नंतर सुवासिनी, अशा अनेक मालिकांमध्ये आपला असा हा चिकणा नवरा दिसत होता तुला आणि प्रेमात पाडताना पाहत होता. तुला कसं वाटायचं? छान वाटायचं की अरे ये मेरा है असं होत होतं कधी ये मेरा है. हा, आता माणूस आहे म्हटल्यानंतर म्हणत नव्हता की तिथे जेवढं प्रेम करतोस तेवढं निम्म्यानं तरी कर इथे घरी. नाही, पण शेवटी तेच आपलं घर चालवतं ना. हे पण असं माइंड मध्ये. पण तिची कायम एक तक्रार असते की तू घरी असा खूप कमी बोलतोस आणि बाहेर. बस विकास, तुझ्याकडे पहिल्यांदा पाहिल्यानंतर तू श्रेष्ठच वाटतोस. ते काय मला काय कळत नाही. म्हणजे खूप जणांची रिॲक्शन येते. म्हणजे खूप भाव खाणारा श्रेष्ठ खूप मला आवडतं. अजिबात नाहीये पण तसा, अजिबात नाहीये. पण वाटतं बाबा पहिलं म्हणजे थोडी ॲटिट्यूड आहे असा हे वगैरे वगैरे. नाही वाटत. बरं जाऊ दे, चल, ऑल द बेस्ट असं मी म्हणते. आणि ऑल द बेस्ट या नाटकामध्ये तू जे 1,200 प्रयोग केलेले आहेस वेगवेगळ्या पद्धतीने, काय एनर्जी लागते रे. ही सगळी एनर्जी कुठून येते? म्हणजे घरातूनच येतेच तुला, म्हणजे स्वाती तर देतेच, पण वेगवेगळ्या पद्धतीने रोज नव्याने आपण सगळ्या रसिक प्रेक्षकांच्या सामोरे जायचं. मला सांग ना तो अनुभव, म्हणजे नाटकाचा तुझा मुळात प्रवेश सांग. नाटक हे पहिल्यापासूनच माझा खूप एक जवळचा विषय आहे. कारण तुम्हाला जसं म्हणालो मी शाळेपासून कॉलेजेसमध्ये स्पर्धा, आणि त्यामुळे रंगभूमीशी पहिल्यापासून खूप कनेक्टेड आहे. त्यामुळे जेव्हा मुंबईत आलो तेव्हा सुरुवात माझी सिरियल्सपासून झाली. पण पहिली एक 4-5 वर्ष मी फक्त सिरियल्सच करत होतो. पण मला आतून खूप वाटत होतं की मला नाटक करायचं, मला मुंबईतलं नाटक करायचं, एक कमर्शियल नाटक. आणि ते माझं स्वप्न 4-5 वर्षानंतर पहिल्यांदा पूर्ण झालं. ते म्हणजे हमीदाबाईची कोठी, चंद्रकांत कुलकर्णींचं नाटक होतं. आणि तेव्हा मला सरांचा फोन आला होता की त्याच्यामध्ये एक पात्र आहे. आणि तेव्हा माझ्या एका वेळेस काहीतरी 3-4 सिरियल सुरू होत्या. आणि तिकडे पाहावं तिकडे विकास. हो, ऍक्च्युली असं होत होतं. आणि मला हे तर कळत होतं की यार मला वेळ तर देता येणार नाहीये तालमी. आणि तेव्हा तर हमीदाबाईच्या कोठीमध्ये सगळे स्टार्स होते, म्हणजे नीना कुलकर्णी, संजय नार्वेकर, जितेंद्र जोशी, स्मिता तांबे, असे सगळे. आणि त्याच्यामध्ये म्हटलं हे मला कधी ऍडजस्ट करणार, कारण मी आता नवखा आहे, नाटक माझं पहिलंच आहे. पण तेव्हा मला मग सरांनी खूप, चंद्रकांत कुलकर्णी सरांनी सपोर्ट हे केलं की तुझ्या वेळेनुसार आपण ऍडजस्ट करूयात. आणि त्यांनी, कारण माझे सीन्स असे थोडे युनिट्समध्ये होते, त्यामुळे बाकी तू जेव्हा असशील तेव्हा तुझी तालीम करू, मग असं करत त्यांनी, थँक्स टू सर की त्यांनी ती गोष्ट ऍडजस्ट केली. आणि मला माझं पहिलं नाटक इतक्या छान लोकांसोबत, इतक्या मोठ्या प्रोडक्शन हाऊस, सुनील बर्वे सर आणि सगळ्या आणि इतकं छान त्याला रिस्पॉन्स पण मिळाला. तर माझी पहिली संधी ती होती. आणि मग तिथपासनं नाटकाचा तो प्रवास सुरू झाला. आणि ऑल द बेस्ट नाटकाबद्दल तुम्ही विचारलं ना, तर माझं ऑल द बेस्ट आतापर्यंत मी ज्या पद्धतीचं काम करत आलो होतो गेली इतकी वर्ष, की बाबा एक छान मुलगा किंवा एक चांगला नवरा, चांगल्या आईचा चांगला, असं. पण मी कॉमेडी कधी केलं नव्हतं. म्हणजे इमोशनल केलं होतं, बाकी सगळे जॉनर्स केले होते, पण मला कॉमेडी करायची खूप इच्छा होती. आणि ऑल द बेस्ट म्हणजे तर माइलस्टोन आहे. म्हणजे असं म्हणतात ना की म्हणजे माझ्यासाठी ऑल द बेस्ट मध्ये काम करणं ही एक वर्कशॉप होता, ऍक्टिंग वर्कशॉप होतं. आणि देवेंद्र पेम सर, त्यांच्यासोबत काम करणं, इतकी वर्ष इतक्या मोठ्या मोठ्या लोकांनी ते नाटक केलं, अनेक भाषांमध्ये झालंय. म्हणजे 12 भाषांमध्ये आतापर्यंत असं कुठलंच नाटक नाहीये. तिथे आपल्याला संधी मिळते काम करायची. सो तिथे पण सेम झालं की मी बाकी सगळं बाजूला ठेवलं आणि मी म्हटलं की मला हे नाटक करायचं. आणि काही कलाकृतींना फक्त जन्म असतो बघ, त्याचा शेवट नसतो. तसं ते ऑल द बेस्ट आहे, कारण नावामध्येच ऑल द बेस्ट. आणि तू इतका सुंदर त्याच्यामध्ये थिरकतोस ना की मजा येते. आता पण तू एक हिंदी आणि इंग्रजी नाटक करतोय, ह्या सगळ्या भाषांवर तुझी छान कमांड आहे. कमांड माझी तशी कमांड नाहीये. पण मला जेव्हा विचारणा झाली, म्हणजे आता मागेच शरद सर येऊन गेले, त्यामुळे त्यांचंच नाटक नथुराम गोडसे बोलतोय हे इंग्रजी आणि हिंदीमध्ये भरत दाभोळकर सरांनी करायचं ठरवलं. आणि तेव्हा मग खूप जणांचे ऑडिशन्स आणि या सगळ्या गोष्टी चालू होत्या. तेव्हा मला कौस्तुभ सावरकर जो आहे तो एका कार्यक्रमात भेटला आणि तो म्हणाला की अरे असं असं सर शोधतायत, तर तू एकदा येऊन भेटशील का सरांना. तर मी म्हटलं अरे पण इंग्लिश नाटक आहे. तर इंग्लिश नाटक म्हटल्यावरच मी जरा बॅकफुटला गेलो, कारण तसा मी आहे मराठी मीडियमचा, पण माझं इंग्लिश बरं आहे. त्यामुळे मी म्हटलं की पण तरी असं झालं ना की यार इंग्लिश नाटक आणि एवढा मोठं नथुरामचा रोल करायचा आणि तो पण इंग्लिशमध्ये काय, कारण
मराठी पाहिलं होतं, म्हणजे मथुरामला केवढं बोलायचं आहे, हेच इंग्रजीतनं बोलायचं हे म्हणलं, म्हणजे ह्यासाठी कोणीतरी प्रॉपर इंग्लिश ऍक्टर पाहिजे. तर मी पहिल्यांदा त्यांना परत कौस्तुभला काही फोन केला, मग त्याचाच परत फोन आला, काय तू येणार होतास, काय झालं, म्हटलं अरे हो पण काय म्हणजे कसं, मला अरे इंग्लिशचा तू ये रे आपण बघू. भरत सर म्हटलं की त्याला एकदा बोलव तरी. मग मी गेलो, मग त्यांनी स्क्रिप्ट दिलं आणि मग मी वाचलं, एक थोडा वेळ घेतला आणि मग माझं एक नॉर्मल वाचन त्यांना करून दाखवलं आणि त्यांना ते आवडलं की आपण म्हणजे पर्सनॅलिटी वाईज पण, आणि तू वेळ कसा आहे तुझ्याकडे, आता काय करतोयस वगैरे त्या गोष्टी झाल्या. आणि तेव्हा त्यांनी हे सांगितलं की आपण करू शकतो. आणि तेव्हा मला आनंद होण्यापेक्षा सुद्धा खूप मोठं दडपण आलं. म्हणजे काय की अरे तुम्ही मला सिलेक्ट केलं, म्हणजे कसं शक्य आहे, म्हणजे आम्ही नाटक केलंय पण एवढा मोठा रोल एकतर, आणि तो पण इंग्लिश मधनं करायचा, आणि त्याच्यानंतर मग आम्ही हिंदी पण करणार आहोत. पण तेव्हा मी चॅलेंज म्हणून ती गोष्ट स्वीकारली की आता मला जर म्हणजे हे मला असं वाटलं की हे नियतीकडनं आलंय माझ्याकडे, त्यामुळे इतक्या सहज मी तिथे सिलेक्ट झालो, याचा अर्थ मला माझ्याकडनं हे घडणार आहे म्हणून ते माझ्याकडे असणार. मग जर ते घडणार आहे ते मग आपण छान पद्धतीनेच करूया आणि खूप मेहनत घेऊया. आणि मी मग खूप मेहनत घेतली. अशा वेळेला ना प्रयत्नांती परमेश्वर असं ते म्हणती, अगदी प्रत्यक्ष अनुभवाला येते बघ. हमीदाबाईची कोटी, ऑल द बेस्ट. आणि आता नथुराम, म्हणजे काहीतरी आहे. पण स्वाती, याच्यामध्ये आज जे आहे ते अजून बाहेर येण्यासाठी त्याचा स्वतःचा तू कधी रियाज पाहिलायस की काय करत असतो, ऑब्झर्वेशन म्हण हे म्हण त्याचं? हो, मी दिवसभर तो घरी, आता मी सपोज मी काम करत असेल आणि तो एका जागी बसलेला असताना पण त्याचे चेहऱ्याचे एक्सप्रेशन, तो एक्सप्रेशनमध्ये काहीतरी करत असतो आणि मी कधी कधी मला हसायला येतं खूप, हा असं का वेड्यासारखं करतोय म्हणून. मग मी त्याला विकास तू काय करत होता, ते सतत त्याच्या डोक्यामध्ये वॉशरूमला गेलं की बसला की कुठे बाहेर गाडी ड्राईव्ह करताना किंवा लिफ्टमध्ये असेल तो त्याचं ते नेहमी चाललेलं असायचं. ज्यांना माहित नाही ना, हो, मी म्हटलं हे असं वेड्यासारखं करू नकोस, लोक तुला वेडा समजतील, असं तू काहीतरी कर. सतत त्याच्या डोक्यामध्ये ते डायलॉग, ते एक्सप्रेशन्स, म्हणजे नथुरामसाठी त्याने खूप मेहनत घेतली. नथुरामसाठी मी खूप म्हणजे दिवस रात्र ऍक्च्युली मी ते करत राहायचो, कारण मला ते असं एक तर ते भिनलं होतं आतमध्ये, आणि ते एक तर तुम्हाला जसं म्हटलं की इंग्लिश मध्ये होतं, त्याच्यामुळे ते मी अजूनही, आता इतके प्रयोग झालेत माझे पण तरी पण ती इतकी सवय लागली ना मला की ते अख्खं नाटक मी दिवसात एकदा तरी बोलतो माझं म्हणजे अख्खं त्या नाटकात नथुरामच बोलतोय पूर्ण. पण आजही इतकी प्रयोग होऊन सुद्धा मला ती इतकी सवय लागली आहे की मी, म्हणजे ही ते मला म्हणा, विकास अरे बाथरूम मध्ये तरी शांत बस. आणि आजूबाजूच्या लोकांना वाटलं हा माणूस काय करतोय टाकून मध्ये येऊन, काय बडबडत असतो. पण हे बरं आहे की त्यांना माहिती की इथे ऍक्टर राहतो, त्यामुळे हे असं काही वेडा कोणी नाही राहत, किंवा त्या ऍक्टर म्हणून त्याचं काहीतरी डायलॉग. एखादा अभिनेता नावारूपाला येण्यासाठी मागे काय मेहनत असते स्वतःची, आणि त्याच्यासाठी त्याचं कौतुकही जातं, प्रश्नच नाही. तेच म्हटलं, कौतुक आहे आणि कष्ट बघ ना, म्हणजे जे बाहेर दिसत नाही. बरं स्वाती, हा आपला नवरा पहिला मूळ चिकणाच आहे, पण ते तेज व्यवस्थित ठेवणं किंवा तो नेहमी फिट आहे, खूप लहान, अजूनही खूप लहानच वाटतो, 21 वर्षाचा वगैरे, ह्याच्या पाठीमागे तूच आहेस सुगरण, है ना? तू खूप सुगरण आहेस ना? हो, मस्त पदार्थ बनवतेस. तर त्याची आवड निवड तरी सांग. आवड निवड असं आता असं जास्त असं काही नाही, आम्ही नॉनव्हेज वगैरे सगळंच, म्हणजे असं काही, पण ऑइली वगैरे थोडं कमी खातो, स्पायसी ऑइली, बाकी फ्रुट्स वगैरे खाऊन, बाकी असं जास्त काही डाएट वगैरे नाही करत. तो तसंच आहेच तसा. पण तिचं जेवणच बनवण्याची पद्धत अजिबात तेल नाके बराबरच वापरते, किंवा गोड, तिला माहितीये मला गोड आवडतं, पण त्याचं फार थांबवत नाही, पण ते तिला माहितीये की हा इथे थांबायचंय. त्यामुळे मला असं वाटतं की फिटनेस थोडंसं एक आईकडनं पण आलंय, पण त्याच्याही बरोबर म्हणजे हिच्या ज्या गोष्टी, ही खूप सतत काही ना काही बघत असते, किंवा हे आपण रेसिपी करू जेणेकरून काहीतरी हेल्दी पण वेगवेगळ्या पद्धतीने बनवून त्याच्यामध्ये कमीत कमी तेलाचा वापर, कमीत कमी असं करून ते तिने मला मेंटेन ठेवलेलं आहे. बरं विकास, जेव्हा तू सुरुवात केलीस आणि ते आत्तापर्यंत अभिनयाचे पण वेगवेगळे प्रवाह येतात, नंतर माध्यमं बदलत चाललेली आहेत. म्हणजे पहिला अगदी मोठी जी टेप होती ती हळूहळू छोटी होत गेलेली आहेत. कॅमेराचं तंत्र बदललेलं आहे, इतकं फास्ट झालं आहे, सगळं डिजिटल झालं आहे, त्याच्यामध्ये स्वतःला पण अपडेट ठेवणं फार महत्त्वाचं असतं. पिढ्या बदलतात, दिग्दर्शक बदलतात, याच्यामध्ये स्वतःला एक फ्रेश ठेवायचं, आपण त्यांच्या बरोबरीने मिसळायचं. नाही म्हणण्याची ताकद आपल्याला जेव्हा येते की तेव्हा आपण काहीतरी सिद्ध करतो. तर त्यात तू कसं अपडेट ठेवलंय स्वतःला? मला वाटतं की तुम्ही जसं म्हणाला ते अगदी बरोबर आहे, कारण काळ इतका फास्ट पुढे जातोय
आणि आता तर गेली 5 वर्षामध्ये ज्या काही गोष्टी चेंज होत आहेत म्हणजे आणि खास करून एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये की इतक्या सगळ्या नवीन नवीन गोष्टी येतात. आधी फक्त नाटक आणि सिनेमा होता, आता मग नंतर टेलिव्हिजन आलं, मग टेलिव्हिजनमध्ये एवढे चॅनल्स आले, आता टेलिव्हिजन पण मागे पडून आता OTT पण आलंय. त्यामुळे OTTचा एवढा प्रभाव आहे लोकांवर की तो आता बाकी थिएटर्सना लोक जातील की नाही अजून 5 वर्षांनी माहीत नाही, किंवा सिरियल्स बघतील की नाही हेही माहीत नाही असं म्हणतात लोक, की इतका तो OTTचा प्रभाव आहे. सो या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की अपडेट स्वतःला ठेवणं खूप गरजेचं आहे, म्हणजे प्रत्येकालाच आहे, ॲक्टरला आहे आणि सगळ्याच टेक्निशियन्सना आहे. तर मी जास्तीत जास्त जी आत्ताची जी पिढी आहे ती काय करते बाबा, ती काय बनवते किंवा त्यांना काय बघायला आवडतंय, किंवा मग OTT जर घरी बघत असेल तर त्या लोकांचे काय चॉईसेस आहेत, किंवा त्याचबरोबर प्रेक्षकांच्या कशा आता आवडीनिवडी बदलत चालल्या आहेत किंवा त्यांना काय बघायला आवडतं, ह्या गोष्टी डोक्यात ठेवून मला असं वाटतं मी थोडासा तो विचार करतो एक आर्टिस्ट म्हणून की अजून 5 वर्षांनी लोकांना काय बघायला आवडेल. आता तर ठीक आहे, आता ह्या गोष्टी आहेत, तर अजून 5 वर्षांनी मी स्वतःला कसं इव्हॉल्व्ह करू शकतो एक ऍक्टर म्हणून की जेणेकरून माझा अभिनय किंवा माझं काम त्याही वेळेस ते रिलेव्हंट राहील किंवा त्याही वेळेस ते लोकांना आवडेल. आणि मग त्या दृष्टीने मग मी काही गोष्टी स्वतःमध्ये चेंज करायचा प्रयत्न केला. सो मी सुरुवातीला जसं की मी इतकी वर्ष सतत टेलिव्हिजन करत आलोय, म्हणजे आता गेली जवळपास 12-15 वर्ष मी सतत टीव्हीवर दिसत मालिका. बाप रे, म्हणजे आता तुम्ही विचारलं तर मला आता आठवणार नाही इतक्या मालिका झाल्या, पण टचवूड चांगलंच होतं. म्हणजे माझ्यासाठी ऍक्टर म्हणून खूप चांगली गोष्ट होती. म्हणजे माझं घर झालं मुंबईत, गाडी झाली, सगळ्या गोष्टी सेट झालो, मी टेलिव्हिजनमुळे सेट झालो. पण आता कुठेतरी मला असं वाटलं की आता आपण यातनं थोडासा बाजूला होऊन काहीतरी एक वेगळा प्रयत्न करूया. म्हणजे मग आपण मग थिएटर करूया, जे माझं पहिलं प्रेम आहे. आणि थिएटर करत करत मग आपण सिनेमा किंवा मग OTT किंवा वेब अशा गोष्टींमध्ये आपण स्वतःला हे करू. कारण टेलिव्हिजनचं होतं काय की आपण काम करत राहतो, वर्ष निघून जात राहत, पण आपली ग्रोथ ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे तशी ती होत नाही, असं माझं एक पर्सनल मत आहे. त्यामुळे मग मी ठरवलं की आपण थोडासा इथे ब्रेक घेऊन एक काहीतरी वेगळं ट्रायआउट करू, मग थिएटरला वेळ देऊ, मग काहीतरी सिनेमा करू, आणि मग सिनेमा करायचा तर मग तो वेगळ्या पद्धतीचा सिनेमा जो आपल्याला लोकांना दाखवायला आवडेल असं काहीतरी करू. मग एक टीम मी जमवली आहे, एक छोटंसं स्क्रिप्ट तयार केलंय आणि मग त्याच्यावर आता आमचं काम सुरू आहे. कुठे अर्धविराम घ्यायचा, कुठे स्पीड वाढवायचा हे बरोबर मला वाटतं विकासला कळलंय. नाहीतर येतंय काम भसाभस घेत जा आणि मग संधी कुठलं नवीन आहे हे करण्यापेक्षा छान कामाची वाट पाहणं फार महत्वाचं आहे. आणि मला अजून एक गोष्ट नमूद करायची या सगळ्यामध्ये, मी जसं बघायची म्हणालो तसं परत आता म्हणेन की हा जो डिसिजन आहे हा खूप मोठा डिसिजन. आता लॉकडाऊन मध्ये तर आपण बघितलं की किती लोकांचं काय काय, म्हणजे आपल्या इंडस्ट्री असेल किंवा बाहेर सुद्धा जॉब्स गेले, लोकांचे बिझनेस बंद पडले आणि आर्थिक परिस्थिती लोकांची इतकी हे झाली. पण अशाही वेळी स्ट्रॉंगली आपण, म्हणजे स्वातीचं कौतुक यासाठी की आता मी जो निर्णय घेतला तो मला माहीत होता की हा निर्णय खूप मोठा आहे. कारण एक मोठा ब्रेक घ्यायचा आणि जी म्हणजे आतापर्यंत जी आपल्याला सवय लागलेली असते की मंथली बाबा आपल्याला एक ठराविक अमाऊंट येते आपल्या अकाउंटला, ती अचानक बंद होणार आहे. आणि मग जी आपली सेव्हिंग्स आहेत किंवा जे काही आपली इन्व्हेस्टमेंट आहे ती पुढची मग किती वर्ष टिकणार आहे हे माहीत नसतं. आणि तेव्हा आपण जेव्हा असा निर्णय घेतो तेव्हा तो फक्त निर्णय माझा नसतो, तर तो तिचाही निर्णय असतो. कारण ती पण तेवढीच माझी एक 50% ह्या गोष्टीची पार्टनर आहे. सो तिने तेवढाच सपोर्ट केला की नाही विकास आता तू कर, म्हणजे आता तू, कारण तेव्हा जसा मी सपोर्ट केला तेव्हा ही मी म्हणतो की एक सेकंड इनिंग म्हणून मी याच्याकडे बघतो. त्या सेकंड इनिंगला पण तिचा तेवढाच सपोर्ट आहे अजूनही जेव्हा तो फर्स्ट इनिंगला होता. स्वाती, ती जी 2 वर्ष होती ती तुला कशी गेली? म्हणजे खूप आनंदात, चला आता विकास आपल्याला कितीतरी वर्षांनी सातत्याने काम करणारा विकास आता आपल्याला घरी मिळाला, की तुला पण सवय झालेली उठ 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 जा आता शूटिंग आहे म्हणून त्याला उठून पाठवायची एक असतं बघ, रोज सवय असते, आणि अचानक 2 वर्ष गप्प घरी बसणे. हा काळ कसा तुझा होता? सुखाचा, संमिश्र, भांडणाचा? सुखाचाही म्हणता येईल आणि थोडंसं भांडणाचं पण म्हणता येईल. हो, इतक्या वर्षांनी भांडायला पण तुला छान वेळ मिळाला. उत्तम खाणी द्यायचं आणि पुन्हा भांडण करायचं आणि तो परत सेट व्यवस्थित राहतो. स्वाती, तुला विकासला कुठच्या भूमिकेत पाहायला आवडेल का? म्हणजे तुझी काय आवड आहे? या मालिका, हे नाटक, हे बाजूला सोड, तुझी स्वतःची काय अशी आवड आहे की अरे विकास तुला असं काम मिळायला पाहिजे, हे 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 तू करायला पाहिजे, असं तुझं होतं का बोलणं? तुला स्वतःला वाटतं का? तसं अजून तरी नाही काही असं वाटतं. त्यांनी आतापर्यंत जेवढे काही भूमिका केल्या आहेत त्या सर्व, त्याच्यात मला सर्व आवडती भूमिका कोणती ते सांग. हमीदाबाईची कोठी आहे, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट सगळ्यात जास्त. विकास असा रंगमंचावर असा नाचत असतो त्या ऑल द बेस्टला, म्हणजे काही
एक क्षणाचाही विलंब न घेता आणि अशा टाळ्या पडत असतात. तर त्या तिथून बघताना आणि या इथून आपल्या विकासला बघताना काय वाटायचं? मला थोडं प्राऊड फील होतो ना ऑब्विसली. मला वाटतं तू रडतच असशील तिथे सुद्धा. म्हणजे आनंदाने काय करू शकतो आपण, टाळ्या वाजवू शकतो, पण मला वाटतं तू तर रडतच असणार की विकास. आणि त्यानंतर जे फोटो सेशन सुरू होतं की नाही, अनेक मुली येऊन अगदी अशा वगैरे वगैरे, तेव्हा काय ज्यावेळेस मी गेलो, मी बाजूलाच थांबले होते. ह्याचं सगळं चाललं होतं फोटोशूट. हा ये म्हणत होता, पण मी आपली तुझं चालू देत, मी मागेच. पण मुली घेतात सेल्फी त्यावेळेला येतो की नाही राग? नाही. बघितला मी किती लकी आहे. खरं बोलत नाही, म्हणजे तिला राग येतोय, पण आता करणार काय, असं अशा संमिश्र अशा तिच्या भावना होत्या. बरोबर ना? मी तुझ्या बाजूने बोलतेय, तू बोल स्वाती, बोल. बरोबर है ना? ते होतच रे. कितीही प्रेम असलं आणि कितीही ती भूमिका, अभिनय व्यवसाय जरी स्वीकारला तरी शेवटी बायको ती बायको. त्याच्या आधी ती प्रेयसी आहे ना. हो. स्वाती, तुझे आई बाबा काय म्हणतात ग आता? हाला बघू. आता त्यांना माझ्यापेक्षा जास्त यांच्यावर जास्त, विकासवर जास्त विश्वास. मामा पण त्यांना असं, मी काही असं झालं असं तर की नाही मी चुकीची असेल, तो बरोबरच असणार, विकास बरोबर असणार, तूच काहीतरी असं केलं असं. हे बघ, इथेपर्यंत त्यांचा विश्वास आहे. हो नाही, हो तुझी बाजू नाही. विकास बरोबर. जावई माझा भला. हो ना? वा वा वा. विकास, तुझ्या आई बाबा हिच्याविषयी काय बोलतात? नाही, ही एक आयडियल सून आहे, एक आयडियल बायको आहे. आता काय तिचं काय ते म्हणजे किती चुका वगैरे काढण्यासारखं काय नाहीच आहे. म्हणजे तेच मी आता मगापासून असं विचार करत होतो की काहीतरी यायला सांगितलं पाहिजे. असं एवढं परफेक्ट कसं, म्हणजे आहेत ऑफकोर्स गोष्टी आहेत थोड्याशा, म्हणजे आमचंही होतं, पण ते प्रत्येक घरामध्ये होतं. पण अदरवाईज आणि जसं मी सांगितलं की आतापर्यंत ज्या गोष्टी तिने फेस केल्यात किंवा ज्या गोष्टींमधनं ती जातीये, एवढं असून सुद्धा एक स्वतःला मेंटली छान ठेवणं, घराला सांभाळणं, नवऱ्याला सांभाळणं, सासू सासऱ्यांबरोबर छान राहणं, ही तशी खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे. म्हणजे त्यासाठी मी फक्त स्वातीलाच नाही, अशा सगळ्या स्त्रिया ज्या ह्या गोष्टी करतात त्या सगळ्यांना माझा सलाम आहे. कारण मी बघतो आता इतकी वर्ष, आपल्याला बाहेरून बघताना खूप सोपं वाटतं की हे काय आपण करूच शकतो, म्हणजे काय घर सांभाळणं म्हणजे काय खूप मोठी गोष्ट नाहीये. पण मला असं वाटतं जेवढी एखादी स्त्री बाहेर काम करते किंवा जॉब करते, तेवढीच किंबहुना त्याहून जास्त काम किंवा त्याहून जास्त मोठी जबाबदारी ही घरी, म्हणजे होम मेकर आपण ज्याला म्हणतो, की त्या बाईची मला असं वाटतं जास्त माझ्यासाठी व्हॅल्यू आहे. कारण जेव्हा आजूबाजूच्या इतक्या गोष्टी बदलत आहेत तरी सुद्धा आपण आपल्या कुटुंबासाठी वेळ देणं, आपलं पूर्ण करिअर सॅक्रिफाईस करणं आणि मग आपल्या घरासाठी की म्हणजे माझं यश किंवा माझा आनंद हाच तिचा आनंद आणि तिचं यश जेव्हा बनतं, तेव्हा मग मला असं वाटतं की हे खरंच करेल. म्हणजे मला जर कोणी सांगितलं की दुसऱ्या, म्हणजे इव्हन स्वातीसाठी की तू घरी बस आणि तिला जाऊ दे, तर मला नाही जमणार. म्हणजे खरंच अवघड. आणि हे सगळं ती प्रेमाने करते, हे सगळ्यात महत्वाचं. म्हणजे कुठलीही तक्रार न, कुठलाही आविर्भाव नाहीये तिचा मी करतेय, मी केलं म्हणून विकासचं हे झालं, असं काय आविर्भाव नाही. प्रेमाची गोष्ट ही अशी आहे. एखादं काहीतरी तिच्यासाठी व्यक्त हो ना तू छानपैकी. खरं पण स्वाती, तू काही व्यक्त नाही झालीस. त्याने आपलं छान जाने मन मेरे दोन पण तू तरी काहीतरी प्रेम व्यक्त करणं, तू काहीच व्यक्त करत नाहीस. तुझं प्रेम आहे एवढंच सांगितलं आहे. मला ते जास्त एक्सप्रेस नाही करतायत. असं नव्हे, एक्सप्रेस करणं ही सगळ्यात आनंदाची गोष्ट असते. नाही मला आता ह्याने जे सांगितलं की मी घरी असते, मुलाला सांभाळते, घर सांभाळते, पण माझ्यासाठी तोही माझा जॉबच आहे. भले त्यासाठी मला सॅलरी मिळत नाही, पण तो माझ्यासाठी, आणि मी हॅपी आहे. मला असं, मी त्याच्याकडे कधी असं कंप्लेंट नाही करत, बिकॉज मला पार्टीजला घेऊन जा, मला मूवीला, मी कधीही त्याच्याकडे, मी माझं काम, माझा मुलगा याला सांभाळणं, माझं घर, आणि मी त्याच्यामध्ये खूप हॅपी आहे. मला लोकही म्हणतात, अगं स्वाती तुझं कसं आहे ना, मुलामुळे तुला कुठे जाता येत नाही, कुठे फिरता, इव्हन मम्मी पप्पा पण म्हणजे ते त्या काळजीपोटी मला बोलतात की स्वातीला कुठलं फंक्शन अटेंड करता येत नाही. पण मला कधी असं, सगळे बोलतात मला असं, पण मला असं कधी आतून असं, मी यालाही म्हणते विकास, सगळे मला असं बोलतात की तुला कुठे जाता येत नाही, फिरता येत नाही, असं करता येत नाही, एन्जॉय. पण माझ्यासाठी म्हणलं मी याच्यातही एन्जॉय करते, मी माझ्या मुलाला सांभाळते, घर सांभाळते, मला आता हे होते, पण मी एन्जॉय करते सगळं याच्याबरोबर. नाही, आणि ते तुझ्या चेहऱ्यावर साथी दिसत आहे. मला वाटतं विकास ना आंतरराष्ट्रीय महिला दिन वगैरे केला जातो. मला वाटतं हिला पाया पडलं ना ऍक्च्युली की नमस्कार पोचला, त्या स्त्री शक्तीला तो नमस्कार पोचतो. त्यामुळे
ही जेव्हा जेव्हा दिसेल तेव्हा मी तिच्या पाया पडणार. आदर्श स्त्री. 2 हातांमध्ये तिच्या त्या अष्टलक्ष्मी आहेत ना, तसे तिच्यामध्ये पॉवर आहे आणि म्हणून हे ती एवढं बोलू शकते की मी हे सगळं आनंदानं करते. क्या बात आहे विकास, तुझ्या भाग्याचा आज सगळ्या पुरुषांना हेवा वाटत असेल है ना. बरं विकास, आता पुढे काय? आता पुढे खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्या डोक्यात की या गोष्टी करायच्या असतात. त्यातल्या काही मी आता सांगितल्या सुद्धा की म्हणजे आतापर्यंत बेसिकली जे करत आलोय त्यापेक्षा काहीतरी वेगळं करायचं आहे, काहीतरी वेगळं लोकांना द्यायचा प्रयत्न करायचा आहे. कारण आतापर्यंत कसं होतं की टेलिव्हिजन किंवा इवन नाटक असेल की आपल्याला एक रोल मिळतो, एक कॅरेक्टर आपल्याला करायला मिळतं आणि मग आपण ते लोकांसमोर सादर करतो. मग ते लोकांना कधी आवडतं कधी आवडत नाही. पण आता मला असं वाटतं की मला काहीतरी लोकांना स्वतःहून सांगायचं, म्हणजे जी एखादी गोष्ट मला सांगायची की म्हणजे कुणीतरी मला एक कॅरेक्टर दिले आणि मी ते लोकांना सांगतो पेक्षा मलाच जे मला आवडतं की मी ॲक्टर म्हणून मला कशा पद्धतीने लोकांसमोर कुठली गोष्ट सांगायला आवडेल, कुठल्या कॅरेक्टर थ्रू सांगायला आवडेल. सो मग ती मी कशी सांगू शकतो. मग त्यासाठी मग काही प्रयत्न चालू आहेत की आपणच काहीतरी निर्माण करूया आणि त्यातून एक वेगळा प्रयत्न करून बघूया. त्या दृष्टीने काही प्रयत्न सुरू आहेत. नक्कीच. आणि लगेचच रंगदेवतेने तुला तथास्तु असा आशीर्वाद दिलेला आहे. स्वाती, एक सुंदर, स्वाती हे एक नक्षत्र आहे आणि ते नक्षत्र इतकं छान आहे, ते झळाळतं आहे, सुंदर आहे. ते आमच्या विकासच्या पाठीशी आहे म्हणून त्याचा खरं तर इतका छान विकास झालेला आहे. तर तो विकास अधिक 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 व्यापक हो, तुझ्या घरातल्या सगळ्या अडीअडचणी दूर हो, दुःख बाहेर जावोत आणि तू सुखामध्ये छान आनंदात राहोस, ही सगळ्या महाराष्ट्राची, सगळ्या देवदेवतांकडे आम्ही प्रार्थना करतो की तुझं सगळं इच्छित फल प्राप्तिरस्तु असं म्हणतो. विकास, आपण स्वातीसाठी आता पुन्हा जे तुला मी मगाशी मारून बंद केलं ना गाणं, ते गाणं तू आता तिचा हातात हात घे आणि तिथे म्हण आणि त्याच्यावर आपण आपल्या कार्यक्रमाची सांगता करू. खूप मजा आली विकास. थँक्यू सो मच. वेळात वेळ काढून. स्वाती, तुझे मी खरं आभार. स्पेशली सह्याद्री वाहिनी आणि तुमचे आभार की मी तर येत असतो, म्हणजे मी लोकांना गप्पा मारतो लोकांसमोर, पण आज मला तुमच्या निमित्तानं मला माझ्या बायकोला सगळ्यांसमोर आणता आलं आणि अशा गोष्टी शेअर करता आल्या की ज्या मी कधीच कोणासमोर केल्या नव्हत्या. ती बोलली पण नसेल एवढं बोलली तरी मला तीच हे होतं की बोलेल, पण बोलली मस्त. चलो जाने मन हो जाए. ये हातात हात. हा. जाने मन तेरे दो नयन चोरी चोरी लेके गए देखो मेरा मन. जाने मन तेरे दो नयन चोर नहीं सजन, तुमसे ही खोया होगा कहीं तुम्हारा मन. जाने मन. थँक्यू.